आणि 2 महिन्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारचं कारवाई केलेली नाही। जे काही आरोपी अटक आहेत ते आहेत, परंतु शासनाच्या माध्यमातून जे काही त्यांना आर्थिक मदत व्हायला पाहिजे ते सीडीआर मध्ये कुणाचे फोन आले ते बघितलं नाही। नंतर तुम्हाला सांगतो त्याला त्याच्या स्वतःच्या जीविताला धोका आहे, ते पोलीस बंदोबस्त मागितलाय त्याचा मिळाला नाही। त्या जे आरोपी कोणी आरोप असतील त्याच्यावर मोका लावला पाहिजे ही सुद्धा सगळ्यांची भूमिका आहे। त्यामुळं त्या मागण्यासाठी गेली 15 दिवसापासून 16 दिवस झालं विलास घुलेची आई वय वर्ष 60 वर्ष, विलास घुलेचा भाऊ आणि त्याची पत्नी आज 15-16 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय बीड च्या समोर उपोषण आमरण उपोषण चालू आहे। हे सगळं होत असताना विलास घुलेच्या पत्नीने 20 प्रशासन केलं तरीही शासनाला कुठल्याही प्रकारची जाग आली नाही। म्हणून आम्ही उद्या येत्या 21 तारखेला विलास घुले या कुटुंबाला न्याय देण्यासाठी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना विनंती केलेली आहे। आपण त्याचा खून झालाय, त्याचा खून केला गेला, अशा कुटुंबाला न्याय देण्यासाठी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांनी उद्याच्या मोर्चात सहभागी व्हावं। परिषद घेतली, नेमकं काय काय मागण्या घेऊन मोर्चा निघणार आहे, काय सांगाल सविस्तर? विलास घुले कुटुंबाला न्याय देण्यासाठी तमाम महाराष्ट्रातला सर्व समाज उद्या रस्त्यावर उतरणार आहे। मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करेन की तुम्ही या तपासाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि घुले कुटुंबाला न्याय दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे। उद्या होणाऱ्या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने मोर्चात सहभागी होणार आहेत। शिवाजी क्रीडा संकुलपासून मोर्चा निघेल ते अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज आणि कलेक्टर ऑफिस। सकाळी उद्या 10:30 वाजता मोर्चाची सुरुवात होणार आहे। मी सर्वांना विनंती करतो की आपण या मोर्चात सहभागी व्हावं आणि घुले कुटुंबाला न्याय द्यावा। या मोर्चात तुमची प्रमुख मागणी काय आहे? मागण्या तर बऱ्याच सांगितल्या, सगळ्याच मागण्या एक महत्वाची आमची सगळ्यात महत्वाची मागणी आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी सीडीआर तपासावा। एक तर कुटुंबाला न्याय दिला पाहिजे, जे आहे ते सत्यता पाहिजे। आणि जर समजा म्हणजे पुरवणी जॉबमध्ये त्यांचं नाव आलंय, ते नाव आलं कसं? आणि म्हणजे आमची स्पष्ट भूमिका आहे, आम्ही कोणावर अन्याय करत नाहीत। मग हे पोलीस SP ऑफिस त्यांच्यावर दबाव म्हणून त्यांनी नाव टाकलं का त्यांनी मदत केली म्हणून नाव टाकलं, हा आमचा प्रश्न आहे। खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावरती आतापर्यंत आरोप होते, त्यांच्या अटकेची मागणी आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी, ही मागणी उद्याच्या मोर्चामध्ये आपली असणार आहे का? 100% असणार। आमची हीच भूमिका आहे की तुम्ही ज्या आम्ही मागणीसाठी लढतोय, मी स्पष्ट सांगितलं सगळ्या पत्रकारासमोर की बाबा जर तुम्ही पुरवणी जॉबमध्ये नाव घेतलंय, मग SPने चुकीचं नाव म्हणून घेतलंय का? गृहमंत्र्यांनी चौकशी केली नाही का? आणि माझी भूमिका आहे आदरणीय फडणवीस साहेबांना, तुम्ही एकदम चांगले गृहमंत्री आहात, या गुन्ह्याकडे लक्ष देऊन घुले कुटुंबाला न्याय दिला पाहिजे अशी माझी विनंती आहे। कोणकोणते नेते किंवा कोणकोणत्या लोक राज्यातल्या सगळ्या नेत्यांना मी आवाहन केलंय आणि सगळ्या नेत्यांनी निरोप दिले, जिल्ह्यातल्या पण सगळे नेते, जिल्ह्यातल्या बी आणि बाहेरच्या पण हजर राहणार आहेत। येतील उद्या कळेल, बहुतेक येणार।